नमस्कार. शुभ संध्याकाळ. कशा आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे. आता ना आम्ही निघालेलो आहोत उदगीरला धोंड्याचा कार्यक्रम करण्यासाठी. तर व्हिडिओ अगोदरचाच आहे. मलाच टाकायला थोडासा उशीर झाला. थोडासा काय खूपच उशीर झालेला आहे. तर चला मग दाखवतेच मी तुम्हाला कसा झाला आमचा धोंडे खायचा कार्यक्रम. आता हे बघा उदगीरची वाट आहे. बिदरहून आम्ही निघालेलो आहोत उदगीरला आणि उदगीरला असते तिसऱ्या नंबरची बहीण. इथं पहा, इथं सर्वजण आम्ही आता आलेलो आहोत. सगळ्यांना त्यांनी बोलवलेलं आहेत. धोंड्याचा कार्यक्रम एकत्रच करायचा असं ठरवलेलं आहे ते उदगीरच्या बहिणीने. तर तिथं सगळेजण आम्ही जमलेलो आहोत. इथं चाललेले आहेत गप्पा गोष्टी इकडच्या तिकडच्या, थोडंसं म्हणजे आत्ताच सगळेजण भेटलेलो आहोत आणि चाललेलं आहे बोलणं. आता त्यानंतर होणार आहे धोंड्याचा कार्यक्रम. कशा कशा प्रकारे धोंड्याचा कार्यक्रम करण्याचं त्यांचं नियोजन आहे पहाच. हे पहा कसं छानसं असं टेबल सजवलेलं आहे. अधिक मास जावयाचे कौतुक खास असं इथं लिहिलं गेलेलं आहे. मस्तपैकी सर्व काही सजलेलं आहे. इथं सर्वजण बसलेले आहेत, आमचे सर्व फॅमिलीचे मेंबर्स. आणि आता होणार आहे धोंड्याचा कार्यक्रमाचा आता नियोजन. कशा प्रकारे आहे तुम्ही पहा. इथे आम्ही थांबलेलो आहोत आरती घेऊन. प्रथम जावयाचं स्वागत करायचं आहे. आता उदगीरच्या बहिणीच्या दृष्टिकोनातून पाहिले तर त्यांच्या एक जावाई, आमचा एक जावाई आणि आमच्या बहिणीच्या मोठ्या बहिणीचा एक जावाई, असं 3 जोडप्याचं इथं मस्तपैकी आता स्वागत होणार आहे. म्हणून आम्ही इथं सज्ज झालेलो आहोत आरती घेऊन. तर पहाच आता एक एक जावयाचं पदार्पण होईल आणि त्यांचं स्वागत होईल, आरती होईल आणि त्यांना आहेर वगैरे केलं जाईल. आता हे आहेत उदगीरच्या बहिणीचे ननंदबाई आणि त्यांचे मिस्टर. अगोदर त्यांचं स्वागत केलं गेलं. हे पहा आमचे भाऊजी आणि उदगीरची बहीण. स्वागत जोरदार चालू आहे. त्यानंतर पाहूया. आता निघालेले आहेत दुसरे जोडपे म्हणजे आमचे जावाई आणि मुलगी. त्यांचं पण खूप छान प्रकारे स्वागत केलं गेलं, आरती केली गेली आणि मस्तपैकी त्यांना आहेर पण आता केला जाणार आहे. आहेरमध्ये जोडवे पण आहेत, साडी वगैरे सर्व मानाप्रमाणे खूप छान प्रकारे सर्व इथं उदगीरच्या बहिणीच्या घरी नियोजन त्यांनी केलेले आहेत. त्यामुळे सर्वजण इथेच आम्ही जमलेलो आहोत. तर अशा प्रकारे धोंड्याचा कार्यक्रम खूप छान प्रकारे साजरा होत आहे. आता येत आहे मोठ्या बहिणीचे जावाई आणि मुलगी. त्यांचंही खूप छान प्रकारे स्वागत इथं होत आहे. तेही सोलापूरहून इथं आलेले आहेत आणि मस्तपैकी त्यांचं पण स्वागत, आरती आणि परत आहेर असं केलं जाणार आहे. तर अशा प्रकारे धोंड्याचा महिना जो येतो तो आपल्यामध्ये प्रेम, संबंध, आत्मीयता असे नाते टिकवून ठेवण्याचं, एक स्नेह वाढवण्याचं एक कारणच बनतो. नाहीतर कोण कुठे जातो वेळ काढून. अशा प्रकारे खूप छान आत्मीयता, स्नेह असं खूप वाढलं जातं आपसमध्ये. भेटण्याचा एक योग येतो. अशा प्रकारे त्यांचे जे आहेत त्यांच्या जाऊबाई, मोठ्या बहिणीच्या आणि दीर वगैरे आणि भाऊजी आमचे सर्वजण आपल्या आपल्या जावयांचे म्हणजे त्यांच्या भाऊजी आणि बहिणीचे सगळं काही मानाप्रमाणे करत आहेत. तर खूप छान कार्यक्रम इथं चाललेला आहे. इथं सर्व मंडळी बसलेली आहेत. सर्वांचं खूप छान स्वागतही झालेलं आहे. जेवणाची खूप छान तयारी आता करून ठेवलेली आहे. मस्तपैकी सर्वांना असं बोलावून चांगल्या प्रकारे नियोजन करून इथं पहा हे धोंड्याचा कार्यक्रमासाठी किती छान प्रकारे तयारी झालेली आहे. तर आता त्यांना त्यांच्या बहिणीच्या मिस्टरांना इथं आहेर करण्याचं काम चाललेलं आहे. तर असं खूप छान प्रकारे सर्व काही केलं जात आहे. पहा किती व्यवस्थितरित्या आणि सर्व प्लॅनिंग करून असा कार्यक्रम धोंड्याचा होत आहे. इथं जोडवे घालत आहेत आमची बहीण त्यांच्या नणंदबाईला. तर सर्व आता त्यांचं झाल्यानंतर दुसऱ्या जोडप्यांना परत आहेर करण्याचं कार्यक्रम होईल.
तर खूप छान तुम्ही शेवटपर्यंत बघा कशा कशा प्रकारे आमचं हे धोंड्याचा कार्यक्रम संपन्न झाला. आता चाललेलं आहे आमच्या जावयांचं स्वागत, मुलींचं जावयाचं स्वागत, आहेर वगैरे सर्व देऊन. इथं आम्ही सर्वजण थांबलेलो आहोत. मी, मोठी बहीण आणि 3ऱ्या नंबरची आणि 4थ्या नंबरची बहीण लास्टला. आणि इथं पहा सगळेजण आता हे थांबलेले आहेत सगळेजण. तर आहेर करायचं आणि त्यानंतर मानाप्रमाणे जे असतं ते सर्व करायचं असं ठरवून केलं जात आहे. तर किती छान प्रकारे सर्व व्यवस्थितरित्या सर्व होत आहे. मस्त वाटतं असं सर्व केलं ना प्लॅनिंग करून. तर खूप छान. इथं पण जोडवे घालायचं, आरती करायचं, सर्व काम झालेलं आहे. आता येणार आहे आता मोठ्या बहिणीचे जावई, त्यांचं पण असंच प्रकारे केलं जाईल. आता हे आहेत मोठ्या बहिणीचे जावाई आणि मुलगी. आता त्यांचं चाललेलं आहे आहेर करण्याचा कार्यक्रम. आहेर वगैरे व्यवस्थित सर्व झाल्यानंतर मग आता आणखीन पुढे तुम्ही पहा काय काय करायचं, काय चाललेलं आहे. एकत्र सर्वजण जमलेच आहोत तर सगळंच काही एकाच ठिकाणी उरकायचं ठरवलेलं आहे. संडे आहे, सगळ्यांना वेळ होता म्हणून असं योगायोग घडलेला आहे. नंतर परत सगळ्यांच्या शाळा सुरू झाल्या, सगळे आपले कामावर निघाले की मग असं करणं किंवा असं घडून येणं शक्य होत नाही. वेळ होता म्हणून असं सगळं झालेलं आहे. तर व्यवस्थित सगळं म्हणजे कसं शाळा सुरू झालं की सर्वजण खूपच बिझी होतात, कुणालाच वेळ नसतो. वेळ काढावा म्हटलं तरीही मिळत नाही वेळ. तर पहा आता त्यांना पण जोडवे घालायचं कार्यक्रम चाललेला आहे. असं सर्व व्यवस्थित झाल्यानंतर मग आता इथं आरती वगैरे होत आहे. सर्व झालेलं आहे. आता यांचंही कार्यक्रमाचं नियोजन जे होतं व्यवस्थितरित्या पार पडत आहे. आता त्यानंतर आमच्या उदगीरच्या बहिणीच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यामुळे आम्ही सर्वजण बहिणीला साडी घेऊन आलेलो होतो. आता ते आम्ही आता सर्वजण एक एक जण करत आहोत. म्हणजे कसं सुखदुःखाला सर्व आपण एकमेकाला जातो भेटण्यासाठी. मग एक जाण्यापेक्षा सर्वजण एकदाच आलेलं बरं ह्या निमित्ताने, म्हणून सर्वजण ते ही उरकत आहेत, सर्वजण साड्या करत आहेत. उदगीरच्या बहिणीला डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे म्हणून. तर पहा असं सगळं एकाच कार्यक्रमामध्ये कित्येक कार्यक्रमाचं नियोजन केलं गेलं जात आहे. हे आमच्याकडूनचं आहेर आहे. असं सर्व आम्ही प्लॅनिंगनंच गेलेलो होतो. काय काय घेऊन जायचं, कसं करायचं हे ठरवूनच निघालेलं होतं. तर त्याप्रमाणे आता इथं त्यांना उदगीरच्या बहिणीला आहेर आमचं चाललेलं आहे. तर त्यानंतर हे भाऊ आहेत आमचे लातूरचे, त्यांचंही आहेर होत आहे. मी थोडंच म्हणजे क्लिपमध्ये घेतलेलं आहे, सर्वांचे काय मी घेतलेलं नाही. आणि इथं पहा असं सगळं त्यानंतर त्यांचे भाऊ आणि वहिनी वगैरे त्यांचं आहेर चाललेलं आहे. त्यानंतर आता हे उमरग्याला राहणारे भाऊ वहिनी वगैरे, सोलापूरला लातूरला राहणारे वहिनी, आई पण आहे आणि आमच्या वहिनीची आई आहेत ते सर्वजण आता सगळेजण आहेर केलेले आहेत. आता फोटो वगैरे सर्व झालेले आहे. आता ठरवलेलं आहे की आम्ही आपल्या आईची ओटी भरायची. आम्ही 4घी बहिणी आहोत, तर आईला इथं बसवलेलो आहोत आणि आता आमची चाललेली आहे तयारी आईची ओटी भरण्याची. असं म्हणजे एका कार्यक्रमामध्ये किती कार्यक्रमाचं नियोजन झालेलं आहे पहा. कसं म्हणजे नियोजन एक पार पडत आहे. तर आता आम्ही भरणार आहोत आईची ओटी. असं म्हणजे धोंड्याच्या महिन्याच्या निमित्तानं काही नवीन निघत असतं आणि ते सर्वजण करतात म्हणून वाटतं की चला आपणही करावं, आपण तरी का मागे राहावं अशा करण्यामध्ये. आणि जन्मभर आपल्याला आई तर खूप काही देते, पण आपण आपल्या आईला काय देतो आहे ना. तसं विचार केलं तर हे एक चांगलीच प्रथा आहे आईची ओटी भरणं. तर आम्ही सगळ्यांनी आशीर्वाद वगैरे घेतलं, साडी वगैरे केलं आम्ही आईला. आता त्यानंतर माझी मुलगी आणि मोठ्या बहिणीची मुलगी दोघी मिळून आमच्या 4घीला, म्हणजे आम्ही 4घी बहिणी आहोत ना, आम्हाला आहेर करत आहेत, आमची ओटी त्या भरत आहेत. तर असं एका कार्यक्रमामध्ये कितीतरी कार्यक्रम केले गेलेले आहेत. पहा किती छानसं म्हणजे नियोजन झालेलं आहे. खूप काही म्हणजे एका कार्यक्रमात घडून आलेलं आहे. धोंड्याचा महिनाच नाही
तर हा प्रेमसंबंध जोडण्याचा कार्यक्रम आहे. आपापसात आत्मीयता वाढवणारा कार्यक्रम आहे. त्यानंतर चाललेलं आहे मस्तपैकी असं जेवण, खूप व्यवस्थितरित्या जेवणाची सुद्धा खूप प्लॅनिंग करून, विचार करून स्वादिष्ट असं भोजन तयार केलेलं आहे आणि चाललेला आहे भोजनचा स्वाद घेण्याचा इथं कार्यक्रम. पुरुषांची जेवणं झाली, मग आता इथं चाललेले आहेत बायकांची जेवणं. असं व्यवस्थित सर्व काही पार पडलेलं आहे. आता गिफ्ट देण्याचा कार्यक्रम आणि हे गिफ्ट आहे उदगीरच्या बहिणीतर्फे. म्हणजे जे जे पाहुणे मंडळी आलेले आहे, जे आपले फॅमिली मेंबर्स जे आलेले आहेत, त्यांना सर्वांना कुंकू लावून आपला जो गिफ्ट आहे त्यांच्यातर्फे तो दिला जात आहे. अशा प्रकारे सर्व नियोजनप्रमाणे सर्व काही ठरल्याप्रमाणे व्यवस्थित पार पडलेलं आहे. जेवणही झालेलं आहे, भेटीगाठी झालेल्या आहेत आणि सगळं धोंड्याच्या कार्यक्रमात काय काय केलं जातं ते सर्व केलेलं आहे. अशा प्रकारे सर्वजण आपलं आपलं गिफ्ट स्वीकार करत आहेत. त्यानंतर लहान मुलांनासुद्धा त्यांनी गिफ्ट दिलेलं आहे. तर हे पहा कसं म्हणजे सर्व व्यवस्थित चाललेलं आहे. इथं कुंकू लावून गिफ्ट देण्याचं कार्यक्रम इथं पहा. आता हे सर्व जायच्या तयारीमध्ये आहेत. घाई सर्वांना चाललेली आहे. मग लहान मुलांना कसं सोडता येईल बरं? जे जे आपले फॅमिलीचे मेंबर्स आहेत, लहान मेंबर्स, त्यांना पण छानसे गिफ्ट मिळालेले आहे. हे पहा, तर गिफ्ट झालेलं आहे त्यांना द्यायचंही. खूप मस्तपैकी मुलंसुद्धा खूप आनंदित झालेले आहेत. सर्व जेही घरातले मेंबर्स होते, तर उदगीरच्या बहिणीतर्फे त्यांनाही गिफ्ट मिळालं. आता चला मग सर्वजण आपले बॅगा घेऊन बाहेर निघालेले आहे. असं एवढं सगळे कार्यक्रम करता करता खूपच वेळ झालेली आहे. 4 वाजलेले आहेत. आता पोहोचता सगळ्यांना आपल्या गावी संध्याकाळचे 7-8च वाजतील. असा हा धोंड्याचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. अशीच आपली साथ राहू द्या. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.